नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष व्हिडिओ म्हणजे नेमकं मला कोणतं कॉलेज मिळेल हे शोधण्यापूर्वी किंवा हे कसं शोधायचं यापूर्वी काही ठळक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. नंबर एक, विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक मध्ये दुरुस्ती करण्याबरोबरच महाविद्यालयाचे पसंती क्रम म्हणजे भाग दोन भरण्यासाठी 10 जुलै सकाळी 10 वाजल्यापासून ते 13 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6:30 पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यानंतर याच कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी करणे आणि भाग एक मध्ये दुरुस्ती करणे, नियमित फेरीमध्ये प्रवेश न मिळालेल्या म्हणजे नियमित फेरी क्रमांक एक आपण म्हणूया, किंवा जे झिरो राऊंड कोटासाठी झालेला असणारा आहे, नियमित फेरीमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहे, हे लक्षात घ्या. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय जाहीर झालेले विद्यार्थी वगळता सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेशांची संधी उपलब्ध होणार आहे. म्हणजे ह्या ठळक बाबी आपल्याला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. आणि यानंतर मग आपल्याला कोणतं महाविद्यालय मला मिळेल याचा शोध नेमका कसा घेतला पाहिजे, तर यासाठी काही गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. एक, की जे तुमचं जे काही मेरिट असणार आहे म्हणजे गुण, 500 पैकी गुण जे असणारे आहेत ते गुण पहिल्यांदा आपण लक्षात ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर मग पहिला विचार करायचा आहे की ज्या महाविद्यालयामध्ये मला प्रवेश घ्यायचा आहे त्याच्या याद्या तुम्ही आतापर्यंत बहुतेक काही तुम्ही निवडून ठेवलेले असणार आहेत महाविद्यालय. आणि मग त्या महाविद्यालयाचा तुम्हाला कट ऑफ पाहावा लागेल. त्याचबरोबर व्हॅकन्सी लिस्ट पण पाहावी लागणार आहे. म्हणजे तिथं रिक्त जागा किती आहेत आपल्या प्रवर्गानुसार आणि त्याचा कट ऑफ कितीला म्हणजे किती गुणाला ते बंद झालेला आहे आणि मग माझे गुण किती आहेत, ह्या सगळ्यांचा मेळ लावून तुम्हाला तिथं पसंती क्रम द्यावा लागणारा आहे. आणि मग पसंती क्रम देताना मग तिथं ते ग्रँटेबल आहे, नॉन ग्रँटेबल आहे, म्हणजे ॲडेड, अनॲडेड, पार्शली ॲडेड किंवा सेल्फ फायनान्स, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. यामध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक मी सांगू इच्छितो की बरेच अनुभव असे पालकांना आणि विद्यार्थ्यांना आलेले आहेत की सर आम्ही जे काही पसंती क्रम टाकले होते ते सगळे ग्रँटेबल होते आणि त्यामुळं झालं असं की आम्हाला प्रवेश मिळालेला नाही. म्हणजे ही एक अडचण येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक या सगळ्या गोष्टींचा विचार करून क्रम ठरवताना तो कसा ठरवायचा याचा विचार आपण करायचा आहे. आता सर्वप्रथम आपण व्हॅकन्सी लिस्ट कशी बघायची असते ते आपण बघूया आणि त्यानंतर मग कट ऑफ लिस्टकडे जाऊया. आता व्हॅकन्सी लिस्ट आपण जे काही अधिकृत संकेतस्थळ 11वी सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेससाठी आहे ते ओपन केल्यानंतर इथं होम पेज दिसेल, त्यावर आपल्याला व्हॅकन्सी लिस्टवर इथं क्लिक करायचं आहे. पहा, व्हॅकन्सी लिस्टवर केल्यानंतर त्यांनी मागणी करतील रिजन. आता तुमचा रिजन, एकूण 8 रिजन आहेत पैकी जो रिजन तुमचा असणारा आहे त्या रिजनवर क्लिक करूया. उदाहरणार्थ आपण लातूर असं गृहीत धरूया आणि डिस्ट्रिक्ट लातूर, डिस्ट्रिक्टमध्ये लातूरच असं आपण म्हणूया. आणि मग तुम्हाला आता त्या कॉलेजेसचा स्ट्रीम कोड माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा कॉलेजेसची नावं सारखी आहेत परंतु त्यांचे स्ट्रीम कोड आणि ॲड्रेसेस वेगळे आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळं मी मागे सांगितलं होतं की त्यांचे त्या पेजवर कितवा नंबर आहे, सिरियल नंबर, हे पण घ्या म्हणजे तुम्हाला पत्ते शोधायला सोपं जाऊ शकतं. कारण ज्युनियर कॉलेज कोड नाव एक असलं तरी ते वेगळं आहे, हे आपण पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं आहे. आता इथं आपण ते स्ट्रीम कोड टाकूया. हा इथं आपण स्ट्रीम कोड टाकलेला आहे आणि इथं सर्च म्हणायचं आहे. आता सर्च म्हटल्यानंतर या स्ट्रीम कोडचा फायदा काय असणार आहे, तर स्ट्रीम कोड माहीत असल्यामुळं तुम्हाला ते कॉलेज हा जो नंबर असणार आहे 9494 हा शिवाजी ज्युनियर कॉलेजचा तो ज्युनियर कॉलेजचा तो कोड असणार आहे. LA लातूर असणार आहे. एस म्हणजे सायन्स, पी म्हणजे पार्शल ॲडेड,
ई म्हणजे इंग्लिश मीडियम ती असणारी आहे. आणि त्याचा इनटेक असणारा आहे तो 120 इतका असणारा आहे. हे आपण आता लक्षात घ्या. आता इथं एस सीच्या 5 जागा आहेत, एस टीच्या 8 आहेत, व्हिजे ए 1 आहेत, एन टी बी 2 आहेत. आणि ह्या बाकीच्या सगळ्या आपण बघत गेलो तर प्रत्येकाच्या इथं रिक्त जागांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे इथं 59 टोटल रिक्त आहेत आणि 6 मॅनेजमेंटच्या आहेत, म्हणजे 65 आहेत. आता हे आता ज्या जागा दिसत आहेत त्या शिल्लक आहेत, रिक्त आहेत, म्हणजे एवढ्या भरायच्या आहेत. या जागा तुम्ही पाहिल्यानंतर तुमचा जो प्रवर्ग असणार आहे ह्यापैकी कोणता, त्या प्रवर्गावर तुम्ही काय करायचं आहे, त्या प्रवर्गामध्ये किती जागा शिल्लक आहे ते त्या कॉलेजच्या समोर जो निवडलाय तिथं त्या स्ट्रीम कोडच्या समोर तुम्ही इनटेक आणि ते पुढं लिहायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की म्हणजे या पद्धतीनं कॉलेजचा शोध आणि त्यानंतर मग त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या माझ्या प्रवर्गानुसार व्हॅकन्सी ह्या मी लिहून ठेवणार. मी लिहून ठेवल्यानंतर प्रत्येक कॉलेज जे काही तुम्ही काढले असते त्या स्ट्रीम कोडच्या आधारे लिहून काढा. त्यानंतर मग पुढं जायचं आहे आपल्याला ते कट ऑफ लिस्टला. कट ऑफ लिस्टला जाताना पुन्हा आपण काय मागणार आहोत, भरणार आहोत रिजन लातूर, पुन्हा त्यानंतर डिस्ट्रिक्ट लातूर आणि पुन्हा तो सेम स्ट्रीम कोड असणार आहे LA9494 SPE. म्हणजे ज्या कॉलेजमध्ये आपण व्हॅकन्सी पाहिल्या किती शिल्लक जागा आहेत त्याच कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला इथं आता बघायचा आहे. हे पहा आता इथं कट ऑफ आलेला आहे. कॉलेजचं इथं नाव आहे, सायन्स स्ट्रीम आहे, पार्शियली ॲडेड इंग्लिश हे इथं पुन्हा रिपीट होतं, इथं पुन्हा स्ट्रीम कोड दिसतोय. आणि इथं तुमच्या लक्षामध्ये येईल रिझर्वेशन डिटेल्स म्हटलंय, त्याच्या खाली वुमन 30% आहे, ट्रान्सफर एक्स सर्व्हिसमन किंवा स्पोर्ट्स 5% आहेत, प्रोजेक्ट किंवा अर्थक्वेक अफेक्टेड असणारे आहेत त्यांच्यासाठी 2% जागा आहेत, ऑर्फॅनसाठी 1 जागा आहे, 1% आहे, रिमेनिंग सीट्स प्युअर. आणि खाली म्हटलंय दिव्यांग 4% असं म्हटलंय. इथं पुढं वुमन 30% मध्ये एस सी कॅटेगरी 344 ला हे क्लोज झालंय पा. विजे 406, NTC 389. म्हणजे हे जे गुण दिसत आहेत, जनरल कॅटेगरी 443, इथं कट ऑफ आहे. इथं जे अंक दिसत आहेत किंवा जी संख्या दिसते त्याच्या ती संख्या आणि त्याच्यावरचे जे असणारे आहेत त्यांना त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला आहे. म्हणजे 344च्या जे काही खाली असणारे आहेत त्या विद्यार्थ्यांना मात्र प्रवेश तिथं मिळालेला नाही, हे यावरून आपल्याला सांगता येईल. आणि प्युअर जे असणार हे समांतर आरक्षण असणार आहे इथपर्यंत. आणि प्युअर सीट जे असणारे आहेत रिमेनिंग सीट्स प्युअर 286ला SC क्लोज झालेला आहे, 293ला व्हीझी आहे. म्हणजे याप्रमाणे 418ला जनरल हे क्लोज झालेलं असणार आहे. म्हणजे प्रत्येक कॉलेजचं तुम्हाला या पद्धतीनं कट ऑफ बघून तुम्हाला मग तुमचे गुण किती आहेत आणि मग मला कॉलेजची कोणती मागणी करता येईल आणि तिथं किती जागा आहेत याचा ताळमेळ लावून तुम्ही कॉलेजची पसंती ठरवायची आहे. म्हणजे काही विद्यार्थी म्हणाले की सर कट ऑफच्या बाबतीमध्ये आम्हाला एखादा शॉर्ट व्हिडिओ काढा आणि या व्हिडिओ बरोबरच काही माहिती तुम्हाला दिलेली आहे ती माहिती अचूक आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मला वाटतं या माहितीच्या आधारे उद्यापासून आपण ऑप्शन फॉर्म म्हणजे सगळ्या दुरुस्ती म्हणजे फॉर्म एडिट करायला तुम्हाला संधी आहे. त्यामुळं ते व्यवस्थित एडिट करा, माहिती घ्या, पुन्हा ती चूक होणार नाही याची दक्षता आपण घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.